जर हे कलम रद्द झालं तर आम्ही टाटा बिर्लाला, अंबानीला, अदानीला, सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सांगू, जावा तिकडे त्या ठिकाणी कारखाने काढा, त्या ठिकाणी आतंकवादांचे सगळे कारखाने आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना ट्रेनिंग देऊन, आमच्या तरुणांना भूलथापा देऊन, त्यांना पैसे देऊन, त्यांच्या बेरोजगारीचा फायदा घेऊन अनेक अशा आतंकवादी संघटना आहेत की त्यांना ट्रेनिंग देतात आणि आपल्या देशाच्या विरोधामध्ये त्यांना उभं करतात. मी तुम्हाला सांगतो की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी जबरदस्त अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि इम्रान खान यांना चर्चेला मी तयार आहोत ते बोलावं लागलं. आमचं सैन्य हे जबरदस्त सैन्य आहे, आमचा एअरफोर्स, आमची नेव्ही, आमची आर्मी अत्यंत जबरदस्त अशा पद्धतीची आहे. एकदा जर आम्ही मैदानात उतरलो तर आम्ही आमच्या दुश्मनाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहत नाही. आमची महार बटालियन जी आहे ती महार बटालियन ती मागे अजिबात राहत नाही. अशा युद्धाच्या वेळेला आमची महार बटालियन एकदम पुढे असते. आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्या समाजातल्या तरुणांनी मी मागणी केलेली आहे की आम्हाला आर्मीमध्ये सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे. आम्ही देशासाठी मरायला तयार आहोत. आम्ही देशासाठी दुश्मनांच्या गोळ्या घ्यायला तयार आहोत आणि गोळ्या द्यायला तयार आहोत. देशासाठी वाटेल ते, देशासाठी जे हवं ते, देशासाठी जो त्याग करायचा असेल तो त्याग करण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम बुलंद करणारे लोक आहोत. जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दोचा नारा देणारे आम्ही लोक आहोत. आणि मी आपल्याला सांगतो की मोदींच्या काळामध्ये बरीच बाबासाहेबांची स्मारक पूर्ण झाली. या देशाचं संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीची चर्चा काँग्रेस राष्ट्रवादीवाले करतायत. पण काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना माझं सांगणं आहे की संविधान कुणी बदलू शकत नाहीत. मोदीजी अजिबात संविधान बदलू शकत नाहीत. मोदीजी म्हणतात हे बाबासाहेबांचं संविधान नसतं तर चहा विकणारा मोदी कधी प्रधानमंत्री होऊ शकत नव्हता असं मोदी म्हणतात. मोदी म्हणतात की हा माझा धर्मग्रंथ आहे आणि या देशाचं संविधान एवढं पवित्र आहे असं ते म्हणतात. पण त्याच मोदींच्यावर अशा पद्धतीचे आरोप करण्यात येतात की हे संविधान बदलतील. संविधान बदलण्याची कुणामध्ये ताकद नाही, संविधान कुणी बदलू शकत नाही. पण काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला बदलण्याचं काम, त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे, भाजप शिवसेनेने केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेले आहे भाजप, आरपीआय आणि शिवसेना. महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेले आहे भाजप, आरपीआय आणि शिवसेना. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची झालेली आहे दैना. त्यांना फार मोठं त्यांना वाटत होतं की सेना भाजपने एकत्र येऊ नये. पण हे दोघे सुद्धा फार हुशार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा फार हुशार आहेत. 5 वर्ष भांडणं करायचे आणि निवडणुकीत एकत्र यायचं. 5 वर्ष भांडत राहिले, एकमेकावर आरोप करत राहिले. पण नंतर दोघांची अशीच जमलेली आहे. असं त्या दोघांचं जमलेलं आहे की त्यामुळं कमळ आणि धनुष्यबाण हे आता एकत्र आलेलं आहे. म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण, भाजपचं कमळ आणि शिवसेनेचं धनुष्यबाण ही तर आहे महाराष्ट्राची जान. आपल्याला वाढवायची आहे आपल्या भारताची शान. आपल्याला वाढवायची आहे भारताची शान आणि घ्यायचं आहे आपल्याला शिवरायांचं आणि भीमरायांचं ज्ञान. आपल्याला अशा पद्धतीनं पुढे जायचं आहे. आणि आमचा दलित समाज आहे, आंबेडकरी समाज आहे, बौद्ध समाज आहे. त्या समाजाला माझं एवढं सांगणं आहे की यांच्यावर जातीवादाचा आरोप करून आपल्या समाजाला भडकवण्याचा प्रयत्न हे काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले करतात. पण सुजय आमच्यासोबत आलेला आहे. सुजय आमच्यासोबत आलेला आहे. त्यामुळे त्याचा जय होणं काय फार अवघड काम नाही आहे. आणि या मतदारसंघामध्ये माझा रिपब्लिकन पक्ष, या मतदारसंघामध्ये शिर्डीमध्ये माझा रिपब्लिकन पक्ष हा या 2 उमेदवारांच्या पाठीशी आहे. या दोघांना मत देणं हे आमच्या गाठीशी आहे. आम्ही या दोघांनाही एका बाजूला कमळ आणि दुसऱ्या बाजूला धनुष्यबाण
त्याचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि आपल्याला ही जी निवडणूक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्याला अत्यंत चांगल्या फरकाने जिंकायची आहे। एक तरुण अशा पद्धतीचा चेहरा पार्लमेंटमध्ये पाठवायचा आहे। मी राज्यसभेमध्ये आहे, माझा अजून 1 वर्ष राहिलेलं आहे, नंतर मला 6 वर्ष मिळणार आहे, पुन्हा ती संपली की पुन्हा 6 वर्ष मिळणार आहे। म्हणजे मला एखादी सीट मिळाली पाहिजे अशी अपेक्षा होती, पण नाही मिळाली। आमचे गांधीजी दिलीप गांधीजी आहे ते कुठं आहेत? कुठं आहेत? नाही तर मला वाटतं गेले काय कुठं नाही म्हणजे आपण जाणार नाही। तर दिलीप गांधी हा बीजेपीचा अत्यंत प्रामाणिक असणारा कार्यकर्ता, पण पक्षाने घेतलेला जो निर्णय आहे ते सुद्धा थोडे नाराज होते। नाराज होणं साहजिक आहे। ते अनेक वेळेला 3 वेळेला किती वेळेला निवडून आला तुम्ही? 3 वेळेला। मी 3 वेळेला निवडून आलो आणि 4थ्या वेळेला शिर्डीला येऊन पडलो मी। त्यामुळं तुम्ही 3 वेळेला निवडून आला तर ते आपण पक्षाबरोबर अत्यंत प्रामाणिक राहिलेले आहात, पण पक्षाला निर्णय अशा पद्धतीचा घेणं अत्यंत आवश्यक होतं। या जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना आणि आरपीआयची ताकद वाढवणं अत्यंत आवश्यक होतं आणि सुजयसारख्या तरुणांनी अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागला, तुमच्या श्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागला। आणि दिलीप गांधीजी तुम्ही तसे मोठे आहात, म्हणजे खासदारापेक्षा तुम्ही मोठे आहात, तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्हाला काहीतरी मिळेल। तुम्हाला जसं मला राज्यसभा मिळाली तसं तुम्हाला सुद्धा काहीतरी मिळेल आणि ते तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा या सगळ्यांना कळेल। त्यामुळे आपण काही नाराज व्हायचं नाही। तिकीट एखादं मिळणं न मिळणं मी नाराज होतोच। माझं म्हणणं होतं मला लोकसभेत जायचं आहे, मला लोकसभेत जायचं आहे, पण जमलं नाही। मग नाही जमलं तर नंतर कसं जमवायचं ते मला चांगलं माहिती आहे। हे जमलं नाही तर दुसरं कसं जमवायचं म्हणून मी तर थांबलो। नाराज होऊन जायचं कुठं? त्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊन का उपयोग नाही, तिकडे उपाशी मारायची पाळी आहे तिकडं। म्हणजे नाराज होऊन करायचं काय? म्हणजे नाराज होऊन जायचं कुठं? एवढं तिकडं त्यांच्याकडे राहूनच मी इकडे आलोय, त्यांच्यासोबत राहूनच आलोय मी। सोनिया गांधीजी पवार साहेबांच्या सोबत अनेक वर्ष राहिलो आणि मी निर्णय घेतला 2012 मध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीचा निर्णय। हा निर्णय अत्यंत कठीण होता। हा निर्णय घेणं हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होतं, कारण गेली अनेक वर्ष आम्ही शिवसेना भाजपचा विरोध करत होतो, पण बाळासाहेब ठाकरेंची भेट झाली, नितीन गडकरींची भेट झाली, देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात अजिबात नाही, बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात अजिबात नाही। आणि बाळासाहेब मला म्हणाले की तुमची भीमशक्ती सारखी काँग्रेस राष्ट्रवादीकडे असते, त्यामुळं आम्हाला निवडून येता येत नाही, तुम्हाला काय फारसं विशेष काही मिळत नाही आहे, त्यामुळे आपण आमच्यासोबत या। मग त्यांनी सांगितले की तुमच्यासोबत या। मग मी बोललो मी येतोच आता, आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून मी भाजप शिवसेनेसोबत आलो आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी पाहिलेलं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये मी सांगितलेलं आहे जसं मी भाजप सेनेसोबत आहे तसे आमचे महादेव जानकर हे सुद्धा जाणतात कधी काय निर्णय घ्यायचा आहे, त्यांना चांगलं माहिती आहे। आणि महादेव जानकर हे आमचे चांगले मित्र आहेत, ते धनगर समाजाचे आहेत, या महाराष्ट्राच्या दुग्ध विकास खात्याचे ते मंत्री आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते मंत्री होण्यापूर्वीपासून आणि या महायुतीमध्ये येण्याच्या पूर्वीपासून त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहेत। त्यामुळे महादेव जानकर हे सुद्धा आपल्यासोबत आहे, आपला दलित समाज, बौद्ध समाज, आंबेडकरी समाज आपल्यासोबत आहे, मराठा समाज आपल्यासोबत आहे।
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची ठासून भूमिका घेणारा मी, दलितांवर जरी काय हल्ले झालेले असले तरी सुद्धा मराठा आणि दलितांमध्ये जर खरं ऐक्य स्थापन करायचं असेल तर दलितांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता, माझा रिपब्लिकन पक्ष। आणि महाराष्ट्र सरकारचे मी आभार व्यक्त करतो की महाराष्ट्र सरकारने 16% आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना। धनगर समाजाचा प्रश्न जो आहे तो माझ्या मंत्रालयाचा आहे। बऱ्याच राज्यामध्ये धनगर समाज हा एसटी मध्ये आहे। मेंढ्या वळण्याचं काम करून इथून या गावातून त्या गावात फिरणारा भटकामुक्त समाज हा समाज एसटी मध्ये आहे। आणि तुमची मागणी आहे, धनगर समाजाची मागणी आहे, या आमच्या समाजाला एसटी मध्ये टाकलं पाहिजे। जरूर आपला सगळा अभ्यास आमचा सुरू आहे आणि धनगर समाजाला एसटी मध्ये टाकण्याचं जे रिझर्वेशन आहे, कारण सध्या धनगर समाज ओबीसी मध्ये आहे, त्यामुळे त्याला त्याचा फार फायदा होत नाही आहे। धनगर समाजाचं मोठं आंदोलनही झालं, अनेक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटली, मलाही दिल्लीला जाऊन काही शिष्टमंडळ भेटली। आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की आपली जी मागणी आहे ही मागणी जी आहे त्या मागणीचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून जरूर आमचं मंत्रालय विचार करणार आहे। भटक्या विमुक्तांसाठी सामाजिक सुरक्षा परिषद नावाची एक परिषद आम्ही सुरू केलेली आहे। माझ्या मंत्रालयाने ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। माझ्या मंत्रालयाने दिव्यांग जनांना 3% आरक्षण होतं, नोकऱ्यामध्ये ते 4% केलेलं आहे। शिक्षणामध्ये 5% आरक्षण केलेलं आहे। या 5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 8,500 कॅम्प घेतले आणि जवळजवळ 12.5-13 लाख लोकांना त्या ठिकाणी आम्ही साहित्य वाटलेलं आहे। जवळजवळ 800-850 कोटी रुपयाचं सुगम्य भारत योजना नावाची योजना मी सुरू केलेली आहे। असे अनेक जे निर्णय आहेत। त्यानंतर भटक्या विमुक्तांचं जे कॅटेगरायझेशन आहे ते करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा आमचं मंत्रालय विचार करत आहे। आमच्या सामाजिक न्याय खात्याचं या वर्षीचं बजेट शेड्यूल कास्टचं 76,000 कोटी रुपयाचं आहे। अशा पद्धतीने नरेंद्र मोदीजी हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, दलित, आदिवासी यांना न्याय देण्यासाठी वेगवेगळे अशा पद्धतीचे निर्णय घेणारे अशा पद्धतीचे ते नेते आहेत, प्रधानमंत्री आहेत। आणि त्यामुळे थोड्याच वेळामध्ये प्रधानमंत्री या ठिकाणी येणार आहेत। मुख्यमंत्री साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ते थोड्याच वेळात मंचकावर येतील। त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वतीनं, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो की हे बाकीचे जे काय वंचित आघाडी वगैरे काय तिकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे। ही वंचित आघाडी आमच्यासाठी किंचित आघाडी आहे, ही किंचित परिणाम करणारी आघाडी आहे। या आघाडीचा काय फारसा परिणाम होणार नाही आहे आणि परिणाम झाला तर आम्हालाच फायदा होणार आहे। जेवढी मतं खायची तेवढी खा आणि राहिलेली सगळी आम्हाला द्या। त्यामुळे ठीक आहे, ते वंचित आघाडीवाल्यांचं त्यांचं काम त्यांना करू द्या। पण यावेळेला आपल्याला डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे या दोघांना निवडून देण्यासाठी हे आवाहन मी करण्यासाठी आज प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या या सभेच्या वेळेला मी या ठिकाणी आलेलो आहे। मी माझ्या पक्षाच्या वतीनं आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। यानंतर शिर्डी लोकसभेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे आपल्याशी संवाद साधतील।